नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. 66व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 66वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा. राजपथावर देशाचं सामर्थ्य आणि संस्कृतीचं गौरवशाली प्रदर्शन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला प्रजासत्ताक दिनाचा मुख्य राष्ट्रीय सोहळा. राज्यात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा शिवाजी पार्कवर संपन्न. राज्याचा समतोल विकास हेच शासनाचं ध्येय असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. प्रजासत्ताक दिनी आपलं सरकार या वेब पोर्टलचं लोकार्पण. 21 दिवसात तक्रारींचं निराकरण करणार. तक्रारी आणि सूचनांसाठी नागरिकांना मिळालं हक्काचं व्यासपीठ. आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांचं निधन. आणि आता सविस्तर वृत्त. 66वा प्रजासत्ताक दिन आज देशभर मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरा करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत राजपथावर झालेल्या संचलनात देशाच्या संरक्षण सिद्धतेचं, समृद्धतेचं आणि सांस्कृतिक संपन्नतेचं दर्शन सर्वांना घडलं. या राष्ट्रीय सोहळ्याचा हा दूरदर्शन वृत्तांत. भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आज 66वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. राजधानी नवी दिल्लीत हा मुख्य सोहळा संपन्न झाला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सपत्नीक या सोहळ्याला उपस्थित होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ध्वजारोहण केल्यानंतर 21 तोफांची सलामी देण्यात आली. भारतीय लष्करातल्या मेजर मुकुंद वरदराजन आणि नायक नीरज कुमार सिंग यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. वरदराजन आणि सिंग यांच्या वीरपत्नींनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. राजपथावर आयोजित मुख्य सोहळ्याच्या संचलनाची यंदाची संकल्पना होती महिला सशक्तीकरण. त्यामुळे सशक्त महिलांच्या तुकडीनं पहिल्यांदाच संचलन केलं. या संचलन सोहळ्यात भारताची सैन्य शक्ती आणि विविध क्षेत्रातील अत्याधुनिक सुरक्षा उपकरणं सर्वांना पाहता आली. आदर्श वाक्य सर्वत्र इज्जत ओ इकबाल. आकाश क्षेपणास्त्र, रडार, सागरी सर्वेक्षणासाठी E-8I आणि MiG-29K हे अत्याधुनिक लढाऊ विमान हे या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं. या संचलनात देशाच्या विविध सांस्कृतिक संपन्नतेनं डोळ्याचं पारणं फेडलं. महाराष्ट्रासह 16 राज्य तसंच विविध सरकारी विभाग, केंद्रीय मंत्रालयांनी यावेळी देखावे सादर केले. या सोहळ्यापूर्वी इंडिया गेट इथल्या अमर जवान ज्योती इथं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली. सहासष्टाव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातला मुख्य सोहळा मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर झाला. राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यावेळी उपस्थित होता. राज्यपालांनी यावेळी विविध पथकांची मानवंदना स्वीकारली. नौदल, तटरक्षक दल, मुंबई पोलीस यांच्यासह विविध विभागाच्या पथकांनी यावेळी संचलन केलं. या संचलनात राज्याच्या प्रगतीचा आलेख मांडणारे चित्ररथही सहभागी झाले होते. भारतामध्ये आहे औद्योगिक
राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवनातही ध्वजारोहण करण्यात आलं। विधान भवनात विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते। मुंबई महापालिका मुख्यालयात महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं। देशाचा 66वा प्रजासत्ताक दिन राज्यातल्या विविध जिल्ह्यात साजरा करण्यात आला। नवनिर्मित पालघर जिल्ह्याचा पहिला प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला। आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शिक्षण मंत्री तसंच पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। ठाण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। चंद्रपूर इथं वित्त आणि नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। हिंगोली इथं सामाजिक न्याय राज्यमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। अहमदनगर इथं पालकमंत्री तसंच गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं। बीड इथल्या पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड इथं पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। नंदुरबार पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या मुख्य सोहळ्यात जिल्हाधिकारी प्रदीप पी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। जिल्ह्यातल्या टंचाईग्रस्त गावांमधल्या पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यात येत असल्याचं यावेळी प्रदीप यांनी सांगितलं। मुंबई कुलाबा बस डेपो इथल्या प्रांगणात बेस्टचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी सुरक्षा दलाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसंदर्भातलं मार्गदर्शन केलं। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कार्यालयाच्या प्रांगणातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस इथं मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर या कंपनीनेही प्रजासत्ताक दिन साजरा केला। मुंबई दूरदर्शन केंद्रातही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज जनतेला संबोधित केलं। मेक इन इंडियाच्या धर्तीवर राज्यानं मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पावलं उचलली असून या संकल्पनेला उद्योजकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं राज्यपालांनी सांगितलं। किमान शासन आणि लोकाभिमुख प्रशासन या ब्रीदवाक्यानुसार राज्य शासन काम करणार आहे। यासाठी सरकार सेवा हमी कायदा आणत आहे। राज्य शासनानं यंदाचं वर्ष डिजिटल वर्ष म्हणून जाहीर केलं असून त्यामुळे अनेक शासकीय सुविधा ऑनलाईन उपलब्ध होतील असं ते म्हणाले।
यावर्षी देखील दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनानं 2,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. जलसंवर्धनासाठी जलयुक्त शिवार योजना राबवण्याचं पाऊल सरकारनं उचललं असून या वर्षाच्या अखेरीस 5,000 गावांना दुष्काळमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं राज्य सरकार महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांसाठी अद्ययावत सुविधा असणारी जिजाऊ वसतिगृह तालुका स्तरावर बांधणार आहे, असं त्यांनी सांगितलं. युवा पिढी ही आपल्या देशाचं भविष्य आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील 4.5 कोटी युवकांना 2022 पर्यंत व्यवसाय प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट राज्यानं ठेवलं आहे. राज्य शासनानं ऑपरेशन कायापालट ही मोहीम हाती घेतली असून या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्राचं पुनर्निर्माण करण्यात येणार आहे, असं राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आज संध्याकाळी भारत-अमेरिका व्यापार शिखर परिषदेदरम्यान व्यापार क्षेत्रात परस्पर संबंध वृद्धिंगत करण्याचा पुनरुच्चार केला. मोठे व्यापारी प्रकल्प आता प्रधानमंत्री कार्यालयाच्या देखरेखीत उभे राहतील, असं यावेळी प्रधानमंत्री म्हणाले. जगातल्या सर्वोत्तम अर्थव्यवस्थांमध्ये भारताला नेऊन बसवण्याचं उद्दिष्ट असल्याचं यावेळी मोदी यांनी स्पष्ट केलं. गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं वातावरण निर्माण करण्याचं आश्वासनही मोदी यांनी दिलं. भारत आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्र एकत्रितपणे विकास करून घेत समृद्ध होऊ शकतात, असा विश्वास ओबामा यांनी यावेळी व्यक्त केला. या दोन राष्ट्रांनी निश्चय केल्यास ती एकत्रितपणे नवे जागतिक मापदंड निर्माण करू शकतात, असंही ओबामा म्हणाले. उभय देशातलं व्यापारी विषयक वातावरण अधिक पारदर्शक असावं, अशी अपेक्षाही ओबामा यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात काल झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी मैत्रीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. दोन्ही देशांमधले संबंध दृढ करण्यासाठी उचललेलं प्रत्येक पाऊल आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि क्षेत्रीय तसंच वैश्विक शांततेला आकार देणारा आहे, असं चले साथ साथ फॉरवर्ड टुगेदर वी गो या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. संरक्षण, व्यापार, वाणिज्य, तंत्रज्ञान हस्तांतरण, दहशतवादाशी लढा आणि हवामान बदल या क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये नियमित परिषदा घेण्याचंही ठरवण्यात आलं आहे. दरम्यान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात काल रात्री बैठक झाली. भारत आणि अमेरिका दोघांनी मिळून दहशतवादाविरुद्ध लढलं पाहिजे, असं मुखर्जी यावेळी म्हणाले. दोन्ही देशात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी परस्परांमध्ये अधिक विश्वास आणि सहकार्य केलं पाहिजे, असं राष्ट्रपती म्हणाले. संपूर्ण देश आज 66वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. देशाचा आतापर्यंतचा यशस्वी प्रवास आणि प्रगतीकडे वाटचाल करताना देशापुढची आव्हानं यासह अन्य मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. झवर सर, नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 1950 पासून आतापर्यंत आपल्या भारत देशाने जी नेत्रदीपक अशी प्रगती केलेली आहे, तर याकडे आपण एक कसं पाहता? एक मला असं सांगता येईल की आपण आपली प्रगती ही एकांगी नाही, ती सर्वच क्षेत्रात आपण प्रगती केलेली आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगती केली, उद्योग क्षेत्रात प्रगती केली, कृषी क्षेत्रात प्रगती केली, संशोधन क्षेत्रात प्रगती केली, वित्तीय क्षेत्रात प्रगती केली. असं एकही क्षेत्र नाही की ज्याच्यात आपण प्रगती केलेली नाही. बरोबर आहे. पण आपल्या देशाने एक आपल्या ही 16वी लोकसभेची निवडणूक नुकतीच झाली, तर माझ्या मते आतापर्यंत झालेल्या या 15 लोकसभा यशस्वीपणे आपल्या देशाने बघितलेल्या आहेत. याशिवाय आणखीन कुठल्या क्षेत्रात देशाने प्रगती केली आहे? आपल्या दृष्टीने जर असं विचार केला तर सामाजिक न्यायाच्या बाबतीत आपण चांगली प्रगती केलेली आहे. आपल्याकडे आरक्षण कायम ठेवलेलं आहे. मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय या दोघांसाठी जे आरक्षण आधीच्या सरकारांपासून चालत आलेलं आहे ते आपण कायम ठेवलेलं आहे. एक नंबर 2, आर्थिकदृष्ट्या जे दुर्बळ घटक जो आहे त्यांच्यासाठी आपण अर्थसंकल्पात ज्या भरभक्कम तरतुदी पूर्वी करत होतो त्या तशाच याही अर्थसंकल्पात करण्यात आलेले आहे. हा माझ्या दृष्टीने फार लक्षणीय मुद्दा आहे. बरोबर आहे. परंतु हे सुद्धा बघत असताना आणखीन अशा अनेक गोष्टी आहेत की जो पल्ला आपल्या देशाला गाठायचा आहे, तर कुठल्या गोष्टींकडे लक्ष देण्याचं मग गरज आहे? आता त्याच्यामध्ये कसं आहे की दारिद्र्य निर्मूलन ही समस्या अजून आहेच, पण त्यासाठी आता त्यांनी जे केलेलं की सबसिडी जी आहे दिली जाते, अर्थसहाय्य जे दिलं जातं ते थेट बँकेच्या खात्यात जमा व्हावं अशी जी योजना सुरू झालेली आहे तिचा विस्तार करण्यात आलेला आहे. आणि जनधन खाती जी सुरू झालेली आहे, काही कोटींच्या घरात ती गेलेली आहे खाती. त्याच्यामुळे एक असं होईल की
पैसा हाताळण्याचं एक शिक्षण देशातल्या लोकांना मिळणार आहे. आज घडीला असं झालेलं आहे की रोख रक्कम हातात पडली की ते केव्हा खर्च होऊन जाते त्याला कळत नाही. ते पण ते बँकेच्या माध्यमातून ज्यावेळेला त्याच्याकडे येईल त्यावेळेला ती कार्डवर ते कार्ड वापरून त्याने ते पैसा कसा खर्च करायचा एक त्याचं नकळतपणे त्याला शिक्षण मिळणार आहे. बरोबर. आणि त्याला त्या खात्यावर 50,000 रुपयाचं कर्ज सुद्धा त्याला मिळू शकेल. 50,000 रुपयापर्यंतचं कर्ज त्याला मिळू शकेल हे माझ्या मते. आणि शिवाय त्याला 1,00,000 रुपयाचं विमा त्याच्यावर आहे त्या खात्यावर. हे दोन पावलं जे टाकण्यात आलेली आहे ती माझ्या मते देशातली परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने फार सकारात्मक पाऊल टाकतील. बरोबर आहे. आपण जागतिकीकरण सुद्धा फार झपाट्याने वाढत आहे आणि आत्ताचं जे 30 वर्षानंतर जे एक नवीन सरकार आलंय, स्थिर सरकार आलंय, जनतेने निवडून दिलेलं जे सरकार आलेलं आहे त्याच्या दृष्टीने परराष्ट्र धोरणावर त्या सरकारने जास्ती भर दिलेला दिसतो आहे. तर याविषयी काय सांगा? परराष्ट्र धोरणावर भर देण्याची गरज अशी आहे की पूर्वीचं जे परराष्ट्र धोरण होतं त्याचा शीतयुद्धातल्या काळाची बॅकग्राऊंड आहे. ती म्हणजे अशी की त्यावेळेला जे सोव्हिएत गट आणि अमेरिकेचा गट ह्या दोनपैकी दोन्ही गटांमध्ये आपण सामील व्हायचं नाही अशी एक भारत सरकारची भूमिका होती आणि ती योग्यही होती त्या काळात. याचं कारण असं की तटस्थ आपण राहणं जास्त बरं राहील, कोणाच्या तरी दबावाखाली राहणं बरोबर नाही, या भूमिकेतून ते धोरण आखण्यात आलेलं होतं. पण आता सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर 80च्या दशकात परिस्थिती पालटलेली आहे. आता जागतिकीकरणाच्या बाबतीत परिस्थिती इतकी झपाट्याने बदललेली आहे की एक तर टेलिकॉमच्या ज्या सुधारणा झाल्या, इंटरनेट आणि टेलिफोन कॉल आणि माहितीचं आदान प्रदान जे इतक्या फास्ट होतं की त्याच्यामुळे आता जग हे एक खेडं झालेलं आहे खरं म्हणायचं तर. मग त्या खेड्यामध्ये तुम्ही सगळ्या राष्ट्रांशी, सगळ्या देशाशी, सगळ्या लोकांशी म्हणजे चांगले संबंध ठेवणं हे तुमच्या हिताचं आहे. बरोबर आहे. किंवा अर्थव्यवस्था हा सुद्धा देशाचा कणा मानला जातो. तर अर्थव्यवस्थेबाबत अधिक मजबूत करण्यासाठी कोणत्या दिशेने पावलं उचलणं गरजेचं? अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने आता काल ओबामा आलेले आहे भारतात आणि यांच्याबरोबर जे करार झाले, भारत अमेरिका करार जे झाले त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे करार जे झालेले आहेत की अणु ऊर्जेच्या प्रकल्पाला मदत मिळणार आहे. म्हणजे तांत्रिक मदतही मिळणार, याखेरीज ती आर्थिक मदतही मिळू शकते. म्हणजे जसं जसं कराराचं स्वरूप पुढे विकसित होणार आहे त्यानुसार ती आर्थिक मदतही भारताकडे येणार आहे. अनेक अमेरिकन कंपन्या आतापर्यंत इच्छुक होत्या, परंतु गेल्या 8 वर्षापासून हा अणु करार होऊनही काय त्याचा फायदा झाला नाही. याचं कारण त्याच्यातले जे 2 क्लॉज होते त्याच्यामध्ये देशाचं स्वाभिमान टिकला नसता अशी परिस्थिती होती. पण मोदी आणि ओबामा यांनी अत्यंत कौशल्यपूर्वक तो मुद्दा काढून टाकला. आणि या मुद्द्यामुळे अणु ऊर्जेचं जे सहकार्य लाभलंय त्याचा आपल्या देशाला नक्कीच त्याचा निश्चित फायदा होईल. हे जसे जे 2 मुद्दे आहेत त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य या सुद्धा 2 मोठ्या महत्वाच्या एक कुठल्याही देशाच्या दृष्टीने महत्वाचे असे घटक आहेत. बरोबर. याविषयी काय करायला पाहिजे? शिक्षणाच्या बाबतीत कसं झालेलं की आपल्याकडे 620 विद्यापीठ आहेत. मला तुम्ही सांगा, जर आपल्याकडचे 640 जिल्हे आहे आणि 620 विद्यापीठ आहे म्हणजे आपल्याकडे उच्च शिक्षणाची सोय किती चांगल्या प्रकारची आहे. फक्त प्रश्न एकच आहे की त्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा प्रश्न आपल्याकडे आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे प्राथमिक शिक्षण ज्याची आबाळ खूप झालेली होती पण आता प्राथमिक शिक्षण हा एक हक्क म्हणून मान्य झालेला आहे. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत सर्वांगीण प्रयत्न होतील. दुसरं आता मोदी सरकारने एक महत्त्वाची घोषणा अशी केली की कौशल्य विकसित करण्याचा अभ्यासक्रम सुरू केले पाहिजे. म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान नाही देता व्यवसायाभिमुख ज्याला म्हणता येईल आणि स्वतःच्या पायावर बेरोजगारी कमी होईल, जे देशाच्या वास्तवाशी जुळलेलं असेल अशा प्रकारचं शिक्षण त्यांना दिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि संविधानानं सुद्धा आपल्या प्रत्येकाला समानतेचा हक्क दिलेला आहे. एक व्यक्ती एक मत हा दिलेला आहे. मला वाटतं ही सर्वात मोठी आपली एक ज्याला जमेची बाजू असं म्हणता येईल. परंतु हे देऊन सुद्धा अजूनही काही आर्थिक विषमता जाणवते, काही सामाजिक विषमता जाणवते. तर ही दूर करण्यासाठी आपल्या देशानं कुठल्या दिशेनं प्रयत्न करणार? याचं कारण असं की आपल्या म्हणजे मासिव पॉप्युलेशन बघा, आपलं 125 कोटींचा देश आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी आणि सर्व भाग सारखे नाहीत, सर्व राज्यांतले प्रश्न सारखे नाहीत. त्यामुळे एक समान धोरण आखता येत नाही. प्रत्येक ठिकाणी अपवाद करावा लागतो आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये राज्य चालवणं, प्रगतीच्या दृष्टीने राज्य चालवणं, विकासाच्या दृष्टीने राज्य चालवणं,
विकास घडवून आणणं हे इतकं तसं सोपं नाही आहे. बरोबर आहे. परंतु गेल्या 66 वर्षात भारताने आपल्या निश्चितच प्रगती केलेली आहे आणि एकूणच इथून पुढचे दिवस हे खरोखरीच चांगले येतील अशी आशा करूयात. आज आपण इथे आलात आणि हे आमच्याबद्दलची ही माहिती आमच्याबरोबर शेअर केली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. आता वळूयात उर्वरित बातम्यांकडे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून राज्य सरकारच्या आपले सरकार या वेब पोर्टलचं लोकार्पण आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालं. या वेब पोर्टलच्या माध्यमातून जनतेला तक्रार आणि अभिप्राय दाखल करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळालं असून या तक्रारींचं 21 दिवसात निराकरण केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. माहिती अधिकाराचा कायदा ऑनलाईन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून सामान्यांना कालबद्ध सेवा देण्यासाठी आगामी अधिवेशनात सेवा हमी विधेयक मांडण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सध्या मंत्रालयीनस्तरीय असलेलं हे पोर्टल टप्प्याटप्प्यानं विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर सुरू करण्यात येणार आहे. पावसाचं पाणी अडवण्यासाठी नवीन सिमेंट आणि मातीचे बंधारे बांधण्यात येतील तसंच जुन्या बंधाऱ्यांच्या बांधकामाची तपासणीही केली जाईल असं मत राज्याचे पर्यावरण मंत्री तसंच औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केलं. औरंगाबाद तालुक्यातल्या शरणापूर इथं जलयुक्त शिवार अभियानाचा प्रारंभ रामदास कदम यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. ज्या गावांना टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय ती गावं या अभियानामुळे येत्या वर्षभरात टँकरमुक्त होतील अशी आशा कदम यांनी यावेळी व्यक्त केली. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते हिंगणे इथं वनतलावाचं भूमिपूजन करून जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार अभियानाचा प्रारंभ झाला. पाण्याचा थेंब जिथे पडतो तिथेच तो जिरवल्यास त्यातून शिवार जलयुक्त केल्यास शेतीत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो असा विश्वास यावेळी भुसे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ आणि आमदार कुणाल पाटील उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातली माघ वारी ही दिंड्यांची वारी म्हणून ओळखली जाते. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या माघ वारीसाठी सोलापुरातल्या दिंड्या पंढरपुराकडे जायला निघाल्या. या दिंड्यांचा पहिला रिंगण सोहळा भाविकांनी काल अनुभवला. वारी पंढरपूरला निघण्यापूर्वी परंपरेनुसार अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या वतीनं श्री मार्कंडेय मंदिरात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. एकूण 98 दिंड्या यंदा या वारीत सहभागी झाल्या आहेत. समारंभाच्या सुरुवातीला मानाच्या अश्वाचं पूजन करण्यात आलं आणि रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. रिंगण झाल्यावर माऊलीचा नामगजर करत हजारो वारकरी, टाळकरी, मृदुंगवादक, वीणाधारी, तुळशीधारी आणि सेवेकरी मंडळींनी 2 फेऱ्या मारत हा रिंगण सोहळा पूर्ण केला. मुलींना जन्म देणं हा आमचा हक्क आहे, त्यामुळे त्यांच्या जन्माचं आम्ही स्वागत करू असा ठराव आज बीड जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत घेण्यात आला. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा प्रारंभ आज बीड जिल्ह्यात महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी हा ठराव करण्यात आला. बीड तालुक्यात म्हळसजवळ या गावातल्या ग्रामसभेत या अभियानाची सुरुवात झाली. आता आम्ही जी धडपड करतो आहोत मुलीला जन्म घ्यायला मिळावा, मुलांचा जन्म जर आपण कुठेतरी कंट्रोलमध्ये ठेवावा, 1000 मुलांच्या मागे 1000 मुलीच जन्म ही आमचा हट्ट आहे, आमची जिद्द आहे आणि त्याच्यासाठी ही धडपड आहे. बेटी बचाओ आणि बेटी पढाओ हे अभियान मोदीजींनी डिक्लेअर केलेलं आहे. आपल्या रेखांकनामधून कॉमन मॅन साकारणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचं आज संध्याकाळी पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रातून यू सेड इट या व्यंगचित्र मालिकेतून त्यांनी तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर मार्मिक भाष्य केलं. सभोवारच्या घडामोडींकडे पाहण्यासाठी त्यांनी सामान्य माणसाला एक खास नजर बहाल केली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पत्रकारिता आणि साहित्यातल्या मॅगसेसे पुरस्कारानं त्यांना 1984 मध्ये सन्मानित करण्यात आलं, तर भारत सरकारनंही 2005 मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्मण यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. भारतीय व्यंगचित्रकलेला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा असामान्य व्यंगचित्रकार आपण गमावला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. अर्कचित्रकार विजयराज बोधनकर यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला दिलेली प्रतिक्रिया ऐकूया. दुःखाची बातमी, एक ग्रेट व्यंगचित्रकार
आज आमच्यात गेलेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि खरंच एक जेव्हा मी या क्षेत्रामध्ये नवीन होतो, अगदीच नवखा होतो, तेव्हा आरके हे नाव माझ्या मनावर ठसलं. याचं कारण त्यांची रेषा आणि त्याच्या खालचा जो पंच आहे हा विचार करायला लावणारा होता. इतक्या कमी शब्दामध्ये इतकं मोठं एक वास्तव जगाच्या पुढे आणणारा एक असा व्यंगचित्रकार. खरंच म्हणजे मी त्यांची ड्रॉइंग्स बघताना असं वाटायचं की या माणसाला, या व्यक्तीला रिअलिस्टिक वास्तववादी चित्रणाचा प्रचंड मोठा पाया आहे. कारण एक कचऱ्याचा ढीग आहे, बाजूला 4 माणसं आहेत, त्याच्या मागे 4 माणसं आहेत, गर्दीचा जमाव आहे. हे एका छोट्याशा चौकटीत काढणं इतकं कठीण, इतकं प्रचंड कठीण आहे. आणि ही व्यक्ती ती सहज करायची. आणि त्यांच्या खालच्या पॉइंट्स मधून हे जाणवायचं की हा व्यक्ती लेखक आहे. नंतर वाचनामध्ये आलं की त्यांनी एक कादंबरी पण त्यांच्या आयुष्यात एक लिहिलेली आहे. त्यांच्या घरातलं जे कल्चर होतं, त्यांचे जे संस्कार होते, त्या सगळ्या संस्कारांचा जो एक परिमळ आहे त्यांच्या चित्रातनं होत होता. तर मध्यंतरी नेहरू सेंटरला त्यांचं प्रदर्शन झालं तेव्हा त्यांचं जाणवलं की त्यांनी पोर्ट्रेट्स, रिअलिस्टिक, निसर्ग चित्र हे सगळे केलेले आहेत. कावळ्यांवरची त्यांची सिरीज तर बघण्यासारखी आहे. म्हणजे यांना साहित्याचा जर बेस होताच, पण वास्तववादी चित्रणाचा बेस असल्यामुळे त्यांची व्यक्तिचित्र अतिशय मार्मिक, विचार करायला लावणारी आणि प्रचंड अशा मोठ्या ताकदीची होती की ज्यांनी अनेक राजकारण्यांना हलवलं, सामाजिक अनेक प्रश्न सुटलेत. पण आज एक मोठ्या ताकदीचा एक व्यंगचित्रकार आम्ही गमावला, याचं मला खरंच प्रचंड दुःख आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आजच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना रद्द झाला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिसरे षटक सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे आजचा सामना रद्द झाल्यानं दोन्ही देशांना प्रत्येकी 2 गुण देण्यात आले. यामुळे स्पर्धेतलं भारताचं आव्हान जिवंत राहिलं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आता 30 तारखेला इंग्लंड विरुद्ध होणारा सामना जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे. हवामान. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल तापमान 2 ते 5 अंश सेल्सिअसनं अधिक आढळून आलं. येत्या 36 तासात राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 30, किमान 16, नागपूर 30 आणि 14, पुणे 30 आणि 14, औरंगाबाद 29 आणि 17, नाशिक 27 आणि 11, कोल्हापूर 30 आणि 18, रत्नागिरी 31 आणि 18, सोलापूर 31 आणि 16 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 18 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 66वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा. राजपथावर देशाचं सामर्थ्य आणि संस्कृतीचं गौरवशाली प्रदर्शन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला प्रजासत्ताक दिनाचा मुख्य राष्ट्रीय सोहळा. राज्यात प्रजासत्ताक दिनाचा दिमागदार सोहळा शिवाजी पार्कवर संपन्न. राज्याचा समतोल विकास हेच शासनाचं ध्येय असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. प्रजासत्ताक दिनी आपलं सरकार या वेब पोर्टलचं लोकार्पण. 21 दिवसात तक्रारींचं निराकरण करणार. तक्रारी आणि सूचनांसाठी नागरिकांना मिळालं हक्काचं व्यासपीठ. आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांचं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.